तर पोट्टो आज आपण कोणाच्या घरी आलतो रे बा ना कायले आलतो त्याला सांगतो. तर का म्हणता वरदा सांगितले पोट्टो आज सुट्टी होती म्हणून 11 वाजता उठलो, मस्त आरामचं आंघोळ गिंगोळ केली. त्याच्यानंतर आरामात मस्त झोपून टीव्ही पाहत होतो. तेवढ्यात आपली मम्मी म्हणते आपल्या मावशीच्या घरी जा. मग तशीच आपली BMW काढली, निघालो बा आपल्या 120च्या स्पीडनं. आणि काल रात्री पोट्टो मा काकानं दिलवाली पिक्चर भडकवला होता. मग दोघं जण रात्रभर तेच तर पाहत बसलो बा आम्ही पिक्चर. आणि आम्हाला दोघांनी माहित ना पडलं का पायता पायता सकाळ झाली. आज झोपतो म्हटलं तर आपल्या मम्मीने इकडे पाठवलं, म्हणून आपण आपल्या प्रकाशला बी उठवलं झोपेतून. याचा पहिले फोन आला ना कधी जायचं म्हणे. मी म्हटलं अर्ध्या घंट्यानंतर झोपतो म्हणे, अर्धा घंटा मी. आणि इकडे आल्यावर तर सांगत होता मी झोपलोच नाही म्हणे. मी ना म्हटलं तुला आता अर्धा घंटा दिला, आता बसून जास लागते म्हटलं आपल्याला. पक्या भाऊले बसवलं तसंच ना निघालो बा आम्ही. अरे मागव ना थोडीशी जागा करणं. अरे मागव मागव 1000 वेळा सांगितलं मागव मागव, तरी मागं पाहत होता पण मागं नव्हता. मी ना म्हटलं आता टंकीवर बसू का कायच्यावर बसू काही समजत नाही म्हटलं. पक्या भाऊ म्हणे मागं जागाच नाही म्हणे, भाऊ म्हणे मागं बॅग ठेवून आहे. तर मी म्हटलं तू असंच करत राहशील तर मी काही वेळा नंतर टंकीवर येऊन जाईन म्हटलं. तरी मग कसं तरी ऍडजस्टमेंट करू करू आपण आलो आखरी हिंगणीमध्ये. आणि त्याच्यानंतर काही वेळात असं आपण आलो आपल्या मावशीच्या घरासमोर. अरे कोणीच नाही वाटतं, कुठे गेले वाटतं सगळे, लग्नाला गेले का. मावशीला फोन केला तर मावशी म्हणे थोड्या वेळा पहिले फोन केला असता तर मी घरी थांबली असते म्हणे, आता लग्नाला आली म्हणे. मग मी म्हटलं मावशीला जाऊ का थांबू, तर मावशी म्हणे घरचा सगळ्यात मोठा सदस्य पाठवतो म्हणे घरी. मग आपले भाऊ आल्यानंतर सगळ्यात पहिले आपले जुतेच काढायला लागले भाऊ, त्यालाच 10-15 मिनिटं लागली. मी म्हटलं लग्नात का जेवण करून आला. वांग्याची भाजी जेवण करून आला म्हणे. मी म्हटलं वा वा चांगली गोष्ट आहे. आणि हा पाठ पुट्टो आपण इथंच खतम करतो, नेक्स्ट पार्ट लवकरच. तेव्हापर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या.